एवढा उत्साह मराठ्यांच्या मध्ये होता, राजे पाठीशी होते याचा आनंद होता. पहिलं युद्ध होतं, फतेह खान सैन्य पळून चाललं होतं. साठीतले बाजी पासलकर घोड्यावर मान ठोकली. शिवाजीराजे विचारतात, बाजी काका चाललात कुठं? राज, दुश्मन पळून चाललाय, भ्याड कुठला, त्याचा शिरच्छेद करतो, तुमच्या पायावर मुंडका आणून ठेवतो. राजे बोलले होते, बाजी काका परत सापडेल फतेह खान, नका अशी आगळी करू, ह्या गेलो आणि ह्या आलो. सासवडच्या पुढे बेलसर म्हणून गाव आहे. फतेह खानाचं सैन्य दबा धरून बसलेलं होतं आणि बाजी पासलकर निवडक मावळ्यांसह तिथं पोहोचले. सपासप समशेरी उपसल्या गेल्या, धुमश्चक्री चालू होती. बाजी पासलकरांनी दुश्मनांची लचकेतोड केली होती, मुंडकी छाटली जात होती दुश्मनांची. तेवढ्यात फतेह खानानं मागून वार केला, आरपार समशेर गेली आणि बाजी पासलकर धरतीवरती जमिनीवर पडले. मुठभर माती घेतली, मुठभर माती घेतली, आपल्या मस्तकाला लावली. शिवाजीराजाला 3 वेळा तिथूनच मुजरा केला आणि पुटपुटले, राज या दुर्दैवी बाजीला माफ करावं, स्वराज्याची सेवा करत असताना कामी आलो, जमलं तर या बाजीला माफ करा. आणि तिथंच प्राण सोडला, स्वराज्यासाठी पहिलं बलिदान दिलं. राजे रडले होते बाजी काकांसाठी. अशी निष्ठावान मावळे राजांनी आपल्या सोबत ठेवले, निवडले. आणि सर्वात महत्वाचं, मी मगाशी बोलून गेलो, पुत्र असावा जिजाऊ साहेबांसारखा, मित्र असावा शिवाजीराजांसारखा. छत्रपती शिवाजीराजेंनी असे मित्र निवडले की जे राजांच्या वरती एकदा नाही 1000 बार राजांसाठी मरायला तयार होते. त्यातला पहिला मित्र आहे, जीवाचा जिवलग मित्र आहे तानाजी मालुसरे. फक्त आम्ही ऐकतो गडाला पण सिंह गेला. मंडळींनो, माझं गाव त्या सिंहगडाच्या बरोबर पश्चिमेला आहे. कदाचित मी शिवचरित्र सांगायला कीर्तनातून लागलो, व्याख्यानातून लागलो. लहानपणापासून सकाळी उठलं, सूर्योदय झाला, सकाळी उठलं, बाहेर घराच्या आलं की समोर पहिला सूर्य दिसायचा आणि नंतर दिसायचा तो कोंढाणा. आणि त्या लहानपणीच वाटायचं हा तो कोंढाणा आहे जो तानाजी मालुसरेनं घेतला. तेव्हापासून मनामध्ये तो एक भाव होता. म्हणून तर शिवरायांनी कृपा केली असेल, तुमच्या समोर त्यांच्याच नावाची बडबड करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं असेल. पाहना, प्रसंग आहे, संध्याकाळची वेळ आहे. जिजाऊ मासाहेब शिवाजीराजे पद्मावती मातेचं दर्शन घेत आहेत. दर्शन घेऊन बाहेर आले. उत्तरेच्या बुरुजावरती जिजाऊ मासाहेबांनी शिवाजीराजांना घेऊन गेल्या. बुरुजावरती उभे राहिले. जिजाऊ मासाहेब दाखवतायत शिवबा, समोर दिसतोय तो कोंढाणा. जी मासाहेब, त्या कोंढाण्यावर भडकणारं हिरवं निशाण आमच्या डोळ्यात खुपताय. शिवबा, कधी घेशील कोंढाणा? राजे सहज बोलले होते, अहो साहेब, कोंढाणा घेणं तेवढं सोपं नाहीये. कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड कडवा राजपूत आहे. 2000 पठाणी फौज आहे. कधीतरी निश्चित तुमचे मनोरथ पूर्ण केले जातील. हे चाललेलं होतं तेवढ्या तानाजीचं आगमन झालं. दुरून येताना ते शब्द कानावर पडले. तानाजी मालुसरेने जिजाऊ मासाहेबांच्या पायाला स्पर्श केला. तानाजी मालुसरे बोलतो, आऊसाहेब, तुमच्या मुखातून तुळजा भवानी माता बोलली. ठरलं ठरलं ठरलं, शुभ कार्याला विलंब कशाला? त्यावेळेस राजे बोलतात, ताना, मला निश्चित कळलेलं आहे, बातमी कळली, रायबाचं लग्न आहे. लग्न सोहळा संपन्न होऊ दे. सर्व कार्य संपन्न झाल्यानंतर कोंढाण्याच्या मोहिमेचा विचार करू. अरे तो मराठी बाणा होता, मोडन पण वाकणार नाही. तानाजी मालुसरेंनी राजांच्या पायाला स्पर्श केला. राजा लहानपणापासून मित्रासारखं प्रेम केलं, लहानपणापासून लहान भावासारखं वागवलं. राजा कधी भेद केला नाही. एका लहान भावाची इच्छा आहे ती पूर्ण करू शकत नाही तुम्ही. ताना, माझे प्राण माग मी तुला देईल, पण अशी अवघड मोहीम नको हाती घेऊ. रायबाचं लग्न होऊ दे. त्यावेळेस त्या इमानी मावळ्याची इच्छा होती, मनात मुखातून शब्द निघाले, राज, लेकराचं लगीन कधी बी होईल, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. हाताचा ताना म्हणला असता, मोहीम कधी बी होईल, आधी लेकराचं लगीन होऊ द्या, वरातीत पिऊन नाचू द्या, मजा मारू द्या, तर नंतर मोहिमेचा विचार करू.
नाही परिवाराचा विचार केला मावळ्यांनी. बेटा शिवा काशी झाला. ज्यावेळेस अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आडवा फाडला, त्याचा मुलगा फाजल खान, म्हणतात ना सापाची जात उलटल्याशिवाय राहत नाही. राजांच्या जीवनामध्ये सर्वात मोठी लढाई जर कुठली झाली असेल तर ती प्रतापगडाची. 40,000 फौज घेऊन आला होता अफजल खान. महाबळेश्वरच्या खाली पार गावी त्यांचे तंबुडेरे पडलेले होते. शिवाजीराजांनी असं नियोजन केलं होतं, पूर्ण जावळी खोऱ्यामध्ये 500-500च्या गटानं त्याचं नेतृत्व प्रत्येकाला करायला दिलं होतं आणि जंगलामध्ये सर्व मावळे आणि त्यांचं नेतृत्व करणारा प्रमुख हे लपून बसलेले होते 2-3 दिवस आधी. आणि एकच सांगितलं होतं, जो काही तह होईल, काही वेडवाकडं होईल, प्रतापगडावरून तोफाच्या फैरी झाल्या की अशी लचके तोड करायची की दुश्मनाला कळलं पाहिजे शिवाजीराजा काय चीज आहे. एक सांगू तुम्हाला, नियोजनाप्रमाणे प्रत्येक रस्त्यावर झाडं टाकलेली होती तोडून, मोठमोठ्या दगडी टाकलेल्या होत्या, सगळे रस्ते बंद केले होते. पर्यायी छत्रपती शिवाजीराजांना अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आडवा फाडला आणि इशारतीचे करणे वाजले, तोफा धडाडल्या, अशी कत्तल झाली. काही त्यातले जगले वाचले होते ना, ते पकडून सदरेमध्ये आणले होते. शिवाजीराजांना विचारणा केली गेली, त्यांचा शिरच्छेद करायचा. शिवाजीराजांनी उत्तर दिलं, खामोश. अफजल खान मेला, तिथंच त्याचं आमचं वैर संपलं. या सर्वांना जीवदान द्या, मोकळे सोडा. आणि विनंती केली, ज्यांना स्वराज्यात मनापासून राहायचं त्यांनी स्वराज्यात राहा, ज्यांना स्वगृह जायचं त्यांनी परत जा. त्या फाजल खानानं शिवाजीराजांना याची देही याची डोळा पाहिलं होतं. मनातल्या मनात विचार करत होतं, मेरे अब्बा जान को जिसने मारा यही है सिवा, इसको मैं जिंदा नहीं छोडूंगा. आणि शिवाजीराजांना जीवे मारण्यासाठी फाजल खान विजापूरहून निघालेला आहे. इकडून दक्षिणचा शिद्दी जोहर 60,000 फौज घेऊन किल्ले पन्हाळ्याला वेढा आहे. 4 महिने वेढा चाललेला होता. आतलं चिटपाकरू बाहेर नाही, बाहेरचं आतमध्ये नाही. मावळ्यांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठा झाल्या होत्या, यश हाती आलेलं नव्हतं. इकडे नेताजी पालकर अनेक मोहिमा करत बसले होते, पण अनेक मोहिमांमध्ये अपयश आलेलं होतं. जिजाऊ महासाहेबांनी एकच ठरवलं, लेकरू जगलं पाहिजे, शिवबा जगला पाहिजे. म्हणून साक्षात जिजाऊ महासाहेबांनी चिलखत अंगावरती, चिलखती वस्त्रांगावरती घातली, चिलखती जिरेटोप घातला, कमरेला शेला गुंडाळला, तलवार म्यान केली आणि जिजाऊ महासाहेब शिवाजीराजांना सोडवण्यासाठी निघाल्या. नेताजी पालकरांचा आगमन आहे. इशारतीचे करणे वाजले. सदरेमध्ये नेताजी पालकर आले. जिजाऊ महासाहेबांना समोर पाहिलं आणि तो उग्र अवतार पाहिल्यानंतर नेताजीने 3 वेळा मुजरा केला. अहो साहेब, माफी मागतो, कुठं चालला सा? त्यावेळी जिजाऊ महासाहेब तिरक्या पाहिलं, तिरकं त्यांच्याकडं. नेताजी, स्वराज्याचे सेनापती तुम्ही, मोहिमा आखल्यात म्हणले तुम्ही. अरे त्या मोहिमेमध्ये माती खाऊन आलात तुम्ही. इकडं शिवबा मरणाच्या दारात उभा आहे आणि तुम्ही मोहिमा करताय, तिथे अपयश. चाललो आमच्या शिवबाला मुक्त करण्यासाठी सिद्धीजोरच्या तावडीतून. नेताजी पालकरांनी पायाला हात लावला आणि नेताजी पालकर बोलतात, अहो साहेब, जोपर्यंत हा नेताजी जिवंत आहे तोपर्यंत राजगडाची पायरी सुद्धा उतरून देणार नाही. त्या सिद्धीजोरचा समाचार घेतो आणि तुमच्या दर्शनाला येतो. जर अपयश आलं तर हे काळ तोंड सुद्धा तुम्हाला दाखवणार नाही. पर्यायी अपयश आलं. राजांची चिंता वाढली आणि शेवटी एकच पर्याय उरला. मे महिना सरत चाललेला होता, जून महिना जवळ आलेला होता. मधून अजून ढगाळ वातावरण निर्माण होत होतं. संध्याकाळची वेळ आहे. बुर्जावरून राजे टेहाळणी करत होते, पाहत होते दुश्मनांची खाली चाललेली धावपळ. आणि शिवाजीराजांच्या पाठीमागे होते बाजी प्रभू देशपांडे. बाजी काकांना राजे बोलले, बाजी काका, या वेढ्यातून तर आपण सुटू शकत नाही, ही मला पक्की खात्री झाली. 4 महिने उलटले, यश नाही हाती, आता मरण्याशिवाय पर्याय नाही. परंतु
जर निसर्गानं साथ दिली, आई तुळजा भवानी मातेच्या मनात आलं आणि जर पावसाला सुरुवात झाली तर मात्र आपण यातून सुटू शकतो. म्हणतात ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. संध्याकाळी काळे कुट्ट ढग जमा झाले, सोसाट्याचा वारा सुटला, विजांचा कडकडाट झाला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. राजांनी टाळी वाजवली. बाजी काका तुळजा भवानी मातेनं पहिलं यश दिलं. रात्रीचीच गुप्त बैठक झाली. उद्या सकाळी वकील पाठवायचा आहे. पांडव निशाण घेऊन दुसऱ्या दिवशी वकील गेला. निरोप सिद्धीला सांगितला, राज परवा दिवशी तह करायला येत आहेत. तो सिद्धी बोलतो, कल क्यों नहीं आते, डरते हैं आपसे, परसों आने वाले हैं. सिद्धीला आनंद झाला. बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि 60,000 सैन्य गाफील झालं. त्यामध्ये मुसळधार पाऊस थांबतच नाहीये. सगळी मेटाकुटीला आलेली होती. असं वाटत होतं त्यांना, कभी कब जाएंगे यहां से, नहीं तो मरेंगे यहां ही. ते डरत होते. त्या दिवशी रात्री शिवाजीराजांनी गुप्त बैठक घेतली. नियोजन ठरलं. दुपारचं सांगितलं होतं बाजी काका, संध्याकाळी आम्हास प्रति शिवाजी हवा. आणायचा कुठून, कुठून आणा. शोधाशोध सुरू झाली. शोधाशोध सुरू. सापडला प्रति शिवाजी. कोण होता? नाभिक समाजाचं लेकरं होतं. शिवा काशीद नाव होतं त्याचं. नाव शिवा, दिसायला राजांसारखा. सैन्यामध्ये मावळे त्याला मुजरा करायचे आणि बोलायचे, राज मुजरा. त्यावेळेस शिवा काशीद बोलायचा, गड्याव करा की मुजरा. भाग्य या शिवा नावाचं. दिसतोय राजांसारखा, नाव आहे शिवाच आहे. शिवा काशीला राजांच्या समोर उभं केलं. राजांनी नकशकांत निहाळलं आणि राजे बोलतात, शिवागड्या दिसतोच माझ्यासारखा. जी राज, नाव काय? लाजलं ते. अरे काय बाई सारखा लाजतोस, काय तुझं नाव? राज, नाव घ्यायला लाज वाटते या. गड्यासारखा गडी लाज कसली वाटते रे शिवा? त्यावेळेस शिवा काशीद बोलला, माफी राज, या देहाचं नाव शिवाच आहे. नाव शिवा आहे, दिसतोच माझ्यासारखा. राज, ते जाऊ द्याव, कशासाठी बोलवलं राज? त्यावेळेस शिवाजी राजे बोलतात, समोर 2 पालख्या दिसतात ना शिवा? जी राज, एका पालखीत दस्तूर होता आम्ही बसणार, दुसऱ्या पालखीत प्रतिशिवाजी म्हणून तुला बसायचंय. करायचं काय राज? अरे शिवाजी राजा म्हणून पालखीत बसायचं, करायचं काय? ते कळलं राजा, पण काम काय करायचं? अरे शिवा, राजा कुठं काम करतो का रे? पालखीतच बसायचंय. पण शिवा, तुझी पालखी मुख्य दरवाजावरून, पुसाटीच्या बुरुजाखालून, मसाईच्या पठारावरून, मधल्या घडीतून विशाळगडी, माझी पालखी विशाळगडी जाणार. तुझी पालखी सिद्धीजोरच्या श्याम्याने समोरून जाणार. तू पकडला जाणार, तुला मरावं लागणार शिवा. त्यावेळेस त्या शिवा काशीदाची छाती फुरफुरली. हाताच्या मुठी आवळल्या. राजांच्या पायाला स्पर्श केला. राज, शिवाजी राजा म्हणून मरण्याचं सौभाग्य जर या न्हाव्याच्या लेकराला प्राप्त झालं, माझ्या आईची कुस पवित्र होईल राज, कुस पवित्र होईल आणि इतिहासात माझ्या आईचं माझं नाव सोन्याच्या अक्षरात दिलं जाईल राज, सोन्याच्या अक्षरात दिलं जाईल. राजाने शिवाला कडकडून मिठी मारली. राजे रडले शिवासाठी. धिक्या राजेपणावर. शिवा, तुझ्या सारख्या शिलेदारांनी प्राणाचं बलिदान द्यायचं आणि आम्ही राजे म्हणून मिरवायचं. धिक्या राजेपणावर. ऐका मंडळींनो, शिवा काशीदांनी राजांचे डोळे पुसले. शिवा काशीद जवळ आला. राज, तुमच्यासारख्या देवाच्या डोळ्यात अश्रू शोभत नाहीत राज. त्यावेळेस राजे बोलतात, शिवा, तुला मरावं लागणार आहे स्वराज्यासाठी. शिवा काशीदाचं उत्तर ऐका. राजा म्हणतात ना, लाख मेलं तरी त्याला चालतील, पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. माझ्यासारख्या शिवा काशीद या स्वराज्यात हजारो लाखो जन्माला येतील राजा, पण तुमच्यासारखा राजा या स्वराज्याला परत मिळणार नाही राज. तुमच्या पायाची आण घेऊन सांगतो, या स्वराज्यासाठी, तुमच्यासारख्या देवासाठी हा शिवा काशीद एकदा नाही, 1000 बार मारायला तयार आहे, 1000 बार मारायला तयार आहे. का बोलतोय? शिवाजी राजांनी असे मित्र जपले, असे मित्र जोपासले की राजांसाठी ती मरायला तयार झाली. असा देवासारखा राजा या स्वराज्याला प्राप्त झाला. पण म्हणतात ना, पिकलं तिथं विकलं जात नाही. जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही. काही तरुणांनी राजांचा हासा घोर अपमान चालू केला. मी काल पाहिलं, बारामतीचं कीर्तन उरकलं. पुण्यामध्ये प्रवेश करत होतो.
रात्रीचे 12:30-1 वाजता सर्व मावळे निघाले होते सिंहगडावरती आमच्या शिवज्योत आणण्यासाठी. झेंडे लावलेले काय रुबाब आणि असे मुरबाबदार मावळे गाड्यांवरून टू व्हीलरवरून चालले होते आणि मध्येच फटाक्यांचा आवाज आल्यासारखं झालं. मी घाबरलो म्हणून पाहिलं तर आताच्या या मावळ्यांच्या बुलेटच्या त्या सायलेन्सर मधून फाड आवाज निघत होता. एका पोलिसाने हटकलं त्यावेळेस तो मावळा त्या पोलिसाला काय बोलला आता मी इथे व्याख्यानात सांगत नाही. तिथून पुढे आल्यानंतर 2-3 मावळ्यांच्या हातामध्ये समशेरी होत्या. त्या डांबरी रस्त्यावरती फरफटत चालत अशा घासत चालल्या होत्या, त्यातून ठिणग्या उडत होत्या. त्याच्या पुढे तिसरा प्रकार दिसला. एक मावळा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घोषणा देत होता, पण डाव्या हातामध्ये बिअरची बाटली होती. मी काल पाहिलेली घटना सांगतोय तुम्हाला. म्हणून या राजे प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल की सात्विक पद्धतीनं या गोविंदगडाची गोळकोट किल्ल्याची सेवा करताय. शिवाजी राजे तुमचे मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून मी प्रखरपणे बोलत असतो, तुमच्या वाचून राजांचं काही नडलं नाही. असे अभद्रपणे जर तुम्ही व्यवहार करत असाल आणि शिवजयंत्या साजरा करत असाल, नाही केला तरी राजांना काही फरक पडणार नाही. गंमत पहा, कपाळावर शिवगंध लावायचा, कानात चौकडे घालायचे, गळ्यामध्ये राजांचं पदक घालायचं आणि शिवजयंती आता उरकली की रात्री ढाब्यावरती मारायचं. राजांना हा मावळा अपेक्षित नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, आजच्या या पवित्र दिवशी आपण शपथ घ्यायची, राजा या क्षणापासून मरेपर्यंत कुठलंही व्यसन करणार नाही आणि तुमच्या विचारानंच वर्तन करील. ही खऱ्या अर्थानं शिवाजीराजांना शुभेच्छा आहे जन्मोत्सवाची, लक्षात ठेवा. तरुणांनी ध्यानात ठेवा. आणि विशेष करून अलीकडचा काळ, दुसरी एक आनंदाची बातमी की अलीकडे तरुण संघटित होऊ लागले. वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत अनेक किल्ल्यांवरती स्वच्छता मोहीम केली गेली. तर रायगड किल्ल्यावरती माझ्या राजांना दररोज हार प्रत्येक असणाऱ्या त्या संघटनेकडून जातोय. राजांची पूजा होती. जा तुम्ही तुळापूरला, वढूला जा, जिथं वढूला शंभू राजांचा शेवटचे अंत्यसंस्कार झाले. त्या श्री क्षेत्र वढूला पूजेचा मान मिळण्यासाठी 1-1.5 वर्षाचा वेटिंगला राहावं लागतंय. एवढी क्रांती सुद्धा झाली. आणि देवाची जशी विधिवत पूजा केली जाती तशी शंभूराजांच्या समाधीची विधिवत पूजा केली जाती. सकाळ संध्याकाळ दररोज तिथं आरती केली जाती. ही सुद्धा एका बाजूने क्रांती आहे आपल्या तरुणांची. म्हणून तरुणांनी संघटित होणं गरजेचं आहे. शिवविचार घराघरात पोचणं गरजेचं आहे. आणि माता भगिनींनो, पुरुषांनो, एकच सांगतो, सर्व मावळ्यांना एक विनंती करतो, सार्वजनिक शिवजयंती साजरी होऊ द्याच, पण जन्मतिथीला, त्या तारखेला असेल, तिथीला असेल, छत्रपती शिवाजी राजांचा अर्धपुत्र असेल, प्रतिमा असेल, त्याची पूजा आपल्या देवघरातच करा. कारण की ज्याच्यामुळे देव वाचले त्या देवाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. 8:30 वाजलेत. डेरवरून सारखे फोन येत आहेत. त्यामुळे माझंही मन विचलित आहे, कारण तिथेही ती वाट पाहत आहेत. 7 ते 9चा कार्यक्रम दररोजचा होता, पण माझ्या कीर्तनासाठी त्यांनी 9 ते 11ची वेळ तिथे ठेवलेली आहे. मी सर्व राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे मनापासून क्षमा मागे. मी 2 वर्ष इथं कीर्तन केलेलं आहे. मी जरी वारकरी असलो तरी एक वारकरी मावळा आहे. त्यामुळे मला शिवाजीराजांच्या किल्ल्यांवरती जर कार्यक्रम करायचं म्हणलं की मला खूप आनंद वाटतो. मग विशालजींनी सांगितलं, म्हणले महाराज पुरेपूर इथं कार्यक्रम करा. मी पैशासाठी तो कार्यक्रम घेतलेला नाही. चिपळूण परिसरामध्ये शेकडो गावांमध्ये कीर्तनं केली, सर्व जीवाभावाची झालेली आहे. मी त्याही पलीकडे बोलेल. महाराष्ट्रभर फिरतो, माणसं वेगवेगळ्या विचाराची भेटतात. महाराष्ट्रभर कीर्तन करतो, व्याख्यानं करतो, वेगवेगळे अनुभव मला आले. माणसं माणसातली नाही असं काही ठिकाणी दिसलं, पण कोकणामध्ये, या परिसरामध्ये काय तुम्हा कोकणवासियांना, या चिपळूणकरांमध्ये प्रेम आहे की महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तुमच्यासारखं प्रेम महाराष्ट्रात कधीच कुठं मिळालं नाही. हा खऱ्या अर्थानं या मातीचा सुगंध, या मातीचे विचार आहे, लक्षात ठेवा. म्हणून एकच काम करायचं, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी,
आणि हे सर्व करत असताना मी नेहमी सांगत असतो, शिवाजी राजांनी जगावं कसं ते शिकवलं, माझ्या शिवाजी राजांनी जगावं कसं ते शिकवलं, आणि माझ्या धर्मवीर शंभू राजांनी मरावं कसं ते शिकवलं, हो मरावं कसं ते शिकवलं. आमच्याच मराठ्यांनी शंभू राजांना बदपैली ठरवलं, मराठ्यांनीच. चरित्र वाचा. मी तर किती एक वर्ष इथे येतोय, ते खाली एक चौक आहे चिपळूणचा, तो काय नाव त्याचं, तो नाका नाका शिवाजी चौक, चिंच नाका नाही, मुख्य हायवे जवळ बहादूर शेख नाका. मी मला वाटतं 16 वर्षापासून सांगतोय तिथं संभाजी महाराज चौक करा, त्याचं नाव तो नाका बदलून टाका. अरे जर औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, ज्या शंभू राजांच्या पदस्पर्शाने हा पावन झालेला परिसर आहे, त्या चौकामध्ये धर्मवीर शंभू राजांचा भव्य पुतळा व्हावा. कारण की तो चिपळूणचं नाक आहे, नाका नाही. हा ही क्रांती होणं गरजेचं आहे. त्या परभणीच्या गावामध्ये, त्या गावाचं नाव होतं शेख नावानेच काहीतरी नाव होतं. त्या पोरांना सहज बोलून गेलो, त्या गावाचंच नाव बदलून टाकलं त्यांनी. कायदेशीर नाही झालं अजून, पण बदललं, पाठीच काढून टाकली. याचं कारण सांगतो तुम्हाला. कुणाच्या जातीवरती आम्हाला बोलायचं नाही, जाती विरुद्ध वागायचं नाही, पण कमीत कमी आपली जात काय हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आपण आपला सन्मान, आपल्या शिवाजीराजांचे विचार, धर्मवीर शंभूराजांचे विचार कायम मनात ठेवून तरुणांनी संघटित व्हा. फक्त या प्रतिष्ठानच्या तरुणांना एक सांगेल, अध्यक्ष कुणी असू द्या, उपाध्यक्ष कुणी असू द्या, पदांचा विचार करू नका. फक्त आपलं एकच ध्येय ठेवायचंय, आम्हाला फक्त आणि फक्त शिवकार्य करायचंय, शिवप्रभूंचं कार्य करायचंय. हा विचार मनात ठेवा. छत्रपती शिवाजीराजे तुमच्या पाठीशी असल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून या राजे प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आणि 4-5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, आता काय 5-6 वर्ष बोलवू नका इकडं, कारण की पुण्यामध्ये सगळी माणसं, आमचे कार्यकर्ते सर्व नाराज होतात. यावर्षी आमच्या विशालदादांनी सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला, त्यामुळे इथे येण्याचा योग आला. हा किल्ल्याची दुरावस्था पाहिल्यानंतर फार वाईट वाटतं. ही लेकरं एवढा प्रयत्न करतायत. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं, ऐका तरुणांनो, सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं कमीत कमी 10 ते 12 किल्ल्यांवरती दरवाजे बसवण्याचं काम स्वतःच्या खर्चाने पोरांनी केलंय. शासन करू शकत नाही. दरीत पडलेल्या तोफा दगडी उचलून आणून त्या मुलांनी त्या तोफा परत त्याच्यासाठी गाडे बनवले, चाकं बनवली सागवान लाकडाची. तुम्ही अनेक किल्ल्यावर, राजगडावरती या, शिवनेरीवरती जा, चांगल्या चांगल्या पद्धतीचे दरवाजे बसवले गेले, तोफांना चाकानी गाडे तयार केले गेले. ती पोरं दरवाजे साधे नाहीत, पूर्वी होते तसे, की लाकडं ज्यावेळेस किल्ल्यावर उचलून घेऊन जातात ते पाहिल्यानंतर असं वाईट वाटायचं, जर पाय घसरला यातला एकही मावळा जगणार नाही. तरी सुद्धा त्या मुलांनी कार्य केलं. फक्त राजांचे पुतळे हे स्टेजवरती लावतात, ठेवतात, राजांची पूजा करतात, राजांच्या नावावरती काय काय करतात. क्षमा मागून बोलू, मी कुठल्या पक्षाविषयी बोलत नाही, तो माझा पिंडही नाहीये. फक्त या मंडळीने राजांच्या नावाचा वापर केला आणि राजांना मात्र आडगळीतच ठेवलं. या मंडळींनी लक्षात ठेवा. म्हणून तरुणांनी संघटित होणं गरजेचं आहे. आणि राजे प्रतिष्ठानचा जो विचार आहे अंतकरणातला, हा सर्वांनी बाळगावा. आणि भविष्य काळात माझी इच्छा आहे, तुळजाभवानी मातेला मी विनंती करेल की हा गोवळकोट किल्ला अथवा गोविंदगड पूर्वीसारखा आहे तसा व्हावा, हीच विनंती करतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. जय जिजाऊ, जय शिवराय.